हॅलो फ्रेंड्स, आज आपल्याला कोथिंबीर वडी बनवायची आहे। तर आपण त्याच्यासाठी 8 ते 9 तास चना डाळ भिजत घालायची आहे आणि त्याचं वाटण करून घ्यायचं आहे। त्यात 4-5 लसूण पाकळ्या आणि आपल्या चवीनुसार हिरवी मिरची टाकायची आहे। तर हे वाटण तयार झालेलं आहे आणि कोथिंबीर घ्यायची आहे। कोथिंबीरमध्ये ते वाटण आपण छान प्रकारे घालून घेऊयात। हे वाटण घातलेलं आहे कोथिंबीरमध्ये आणि मग आपण त्याच्यात हे बाकीचं साहित्य घालूयात। 2 चमचे मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि थोडेसे 2 चमचे तीळ घातलेले आहेत। परत त्यामध्ये थोडासा ओवा घालूयात आणि थोडीशी हळद घालूयात, कारण हळदीने सुंदर कलर येतो, आणि चवीपुरतं मीठ घालूयात। आता हे मिश्रण आपण एकजीव करून घेऊयात छान प्रकारे। आता हे मिश्रण कसं एकजीव करत आहे मी, तर हे छान प्रकारे एकजीव झालेलं आहे। आता आपण या मिश्रणाला छान असं पाण्यावरती वाफून घेऊयात। थोडंसं चाळणीला तेल लावायचं म्हणजे चिकटणार नाहीत खाली, आणि त्याला छान असा आकार देऊयात आणि या वड्या अशा वाफून घेऊयात। 10 ते 15 मिनिट या वड्यांना आपण छान प्रकारे वाफून घेऊयात। चाकूच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने किंवा टूथपिकच्या साहाय्याने आपण ते वाफली की नाही पाहू शकतो। आणि मग नंतर ती आता छान प्रकारे वाफलेली आहे। आता आपण त्याचे काप करून घेऊयात। आपल्याला जसा आकार हवा आहे, लहान मोठा, तसे काप आपण करू शकतो। तर आता या वड्या छान प्रकारे वाफलेल्या आहेत, मस्तपैकी वाफल्यात। तेल लावल्यामुळे खाली नाही चिकटल्या त्या, आणि आपण आता त्याला छान प्रकारे तळून घेऊयात। मस्त अशा वड्या आपण तळून घेऊयात। तेल छान तापलं, त्यात वड्या सोडूयात आणि असं खरपूस छान गुलाबी गुलाबी लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊयात त्याला। कसा मस्त लालसर कलर आलेला आहे याला। खरपूस अशा वड्या आपल्या तळून झालेल्या आहेत आणि मस्त